Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management students. फोर्थ चॅप्टर बिझनेस सर्व्हिसेस हा आपण सुरू केला होता. यामधील फोर्थ चॅप्टर बिझनेस सर्व्हिसेस हा आपण सुरू केला होता. यामधील फर्स्ट बिझनेस सर्व्हिस बँकिंग हे आपण पाहिली. त्यानंतर सेकंड इन्शुरन्स हा सुरू केला होता. त्यातील मिनिंग घेतलं. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स घेतलं. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ इन्शुरन्स सुरू केलं होतं. इन्शुरन्सचे प्रकार यामध्ये 3 टाईप्स ऑफ इन्शुरन्स. फर्स्ट नंबर लाईफ इन्शुरन्स, जीवन विमा म्हणता येईल. पर्सनचा होल लाईफचा इन्शुरन्स घेण्यासंदर्भातील लाईफ ऑफ इन्शुरन्स पाहिलं आणि त्याचे टाईप्स ऑफ इन्शुरन्स पाहिलं. त्यानंतर सेकंड आहे मरीन इन्शुरन्स, सागरी विमा. आणि थर्ड टाईप आहे फायर इन्शुरन्स, अग्नी विमा. अशा प्रकारे टाईप्स ऑफ इन्शुरन्स 3 प्रकार आहेत इन्शुरन्सचे. पहिला लाईफ इन्शुरन्स, जीवन विमा. सेकंड आहे मरीन इन्शुरन्स, सागरी विमा. थर्ड आहे फायर इन्शुरन्स, अग्नी विमा. अशा 3 टाईप्स आहेत. त्यामधील फर्स्ट लाईफ इन्शुरन्स आणि टाईप्स ऑफ लाईफ इन्शुरन्स हे आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतलं. त्यानंतर टुडे मरीन इन्शुरन्स आणि त्याचे टाईप्स हे आपण पाहूयात आजच्या लेक्चरमध्ये. सेकंड टाईप्स ऑफ इन्शुरन्स मरीन इन्शुरन्स मीन्स सागरी विमा. सागरी याचाच अर्थ समुद्रातील पाण्यातील जे कोणतेही त्यावरती जे ट्रान्सपोर्टिंग होते. आपण बिझनेस सर्व्हिसेस पाहतोय, व्यवसायांच्या सेवा पाहतोय. यावरनं समुद्रातील पाण्यातील जे काही जो कोणताही बिझनेसमॅन त्यावरतीनुसार ट्रान्सपोर्ट करतो, गुड्सची वाहतूक करतो आहे, गुड्सला डॅमेज होणार आहे, यासाठीचं प्रोटेक्ट करण्यासाठीचा जो इन्शुरन्स काढतो त्यालाच मरीन इन्शुरन्स म्हणण्यात आलेला आहे. त्याची मिनिंग पाहूयात आपण. मिनिंग मरीन इन्शुरन्सची, इट गिव्ज प्रोटेक्शन अगेन्स्ट द लॉसेस कॉज्ड ड्यू टू द डॅमेजेस ऑफ द सी. डॅमेजेस ऑफ द सी, समुद्रातील धोक्यापासून होणारे नुकसानापासून संरक्षण देतो. It is a form of insurance contract covering loss or damage to vessel or to the cargo or to passenger during marine transportation. समुद्रामध्ये काय काय प्रकारात गुड्स असेल, वस्तू असेल किंवा प्रवाशांना म्हणजेच पॅसेंजरना समुद्रावरनं ट्रान्सपोर्टद्वारे जी त्यावरतीच्या जहाजाद्वारे कार्गोद्वारे जे कोणतेही ट्रान्सपोर्ट होते, मग त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्याचं काम ज्या इन्शुरन्स अंतर्गत करण्यात येतं त्याला मरीन इन्शुरन्स असं म्हणण्यात येतं. सी ऑर डेंजरस ऑफ द सी, सी समुद्रातील धोक्यापासून होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देतो. हे इन्शुरन्स इट इज फॉर्म ऑफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट कव्हरिंग लॉस. हे विमा प्रकार जहाजांच्या होणाऱ्या नुकसानीस किंवा कार्गोस त्यांच्या मालास वस्तूस असेल किंवा पॅसेंजर्सला म्हणजे प्रवाशांना यापासून नुकसानीपासून संरक्षण देतो. ऑल द प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स आर ॲप्लिकेबल टू मरीन इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. विम्याचे सर्व प्रिन्सिपल्स, जे प्रिन्सिपल्स आपण पाहिले ते सर्व प्रिन्सिपल्स या मरीन इन्शुरन्सला सुद्धा लागू पडतात. ऑल द प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स आर ॲप्लिकेबल, लागू पडतात कशाला? टू मरीन इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. विम्याची सर्व तत्त्वे समुद्री विम्याला म्हणजे सागरी विम्याला लागू पडतात. अशा प्रकारे आपण त्या मरीन इन्शुरन्सची मिनिंग पाहिली. त्यानंतर या मरीन इन्शुरन्सचे काही टाईप्स आहेत, सागरी विम्याचे प्रकार आहेत. टाईप्स ऑफ मरीन इन्शुरन्स पॉलिसी, सागरी विम्या पॉलिसीचे प्रकार. फर्स्ट टाईप ऑफ मरीन इन्शुरन्स पॉलिसीचा ओएज पॉलिसी. ओएज मीन्स मोठी समुद्रयात्रा किंवा यात्रा करणे, जलपर्यटनास जाणे, याला ओएज असं म्हणलं जातं. ओएज पॉलिसी.
जलप्रवास म्हणजेच प्रवास विमा, जलातून म्हणजेच समुद्रातून जो कोणताही प्रवास करण्याचं काम केलं जातं त्याला ओएज असं म्हणण्यात येतं. या समुद्रातून जो कोणताही प्रवास करण्यात येतो त्याचा इन्शुरन्स काढणे त्यालाच ओएज पॉलिसी असं म्हणण्यात येते, प्रवास विमा असं म्हणण्यात येतं. इट इज अ पॉलिसी इन विच द सब्जेक्ट मॅटर इज इन्शुअर्ड फॉर अ स्पेसिफिक ओएज in representative of time involved in it. In this case, risk begin only when the ship start on voyage. या विम्यामध्ये, या पॉलिसीमध्ये प्रवासाला लागणारा वेळ विचारात न घेता जो सब्जेक्ट मॅटरसाठी विमा उतरविला आहे. काय सब्जेक्ट आहे? ओएज म्हणजेच प्रवास. काय आहे? प्रवासासाठीच विमा उतरवण्यात येतो, पॉलिसी घेण्यात येते. अशा ओएज पॉलिसीमध्ये जहाजाने प्रवास सुरू केल्यानंतरच काय मिळते? प्रोटेक्शन मिळते. इन दिस केस रिस्क बिगिन ओनली व्हेन द शिप स्टार्ट ऑन ओएज. शिप स्टार्ट, कधी शिप स्टार्ट? ओएजसाठी म्हणजे प्रवास करण्यासाठी शिप स्टार्ट झाल्यानंतरच, म्हणजेच प्रवास सुरू केल्यानंतरच त्याला काय मिळते? प्रोटेक्शन मिळते. अशा विम्यालाच काय म्हणण्यात आले? ओएज पॉलिसी, प्रवास विमा असं म्हणण्यात आलेलं आहे. हा झाला फर्स्ट मरीन इन्शुरन्स पॉलिसीचा प्रकार. सेकंड आहे टाईम पॉलिसी, वेळ विमा. इन दिस पॉलिसी द सब्जेक्ट मॅटर इज इन्शुअर्ड फॉर अ डेफिनेट पिरियड ऑफ टाईम. टाईम पॉलिसी याचाच अर्थ एका डेफिनेट टाईमपुरता, म्हणजे एका विशिष्ट निश्चितीपुरता, वेळेपुरताच हा इन्शुरन्स. या पॉलिसीमध्ये विषय बाबीसाठीचा म्हणजे जो कोणताही सब्जेक्ट मॅटर आहे, काय आहे तर टाईम पॉलिसी, ती विमा इन्शुरन्स निश्चित केलेल्या एका कालावधीसाठीच, म्हणजेच डेफिनेट पिरियड ऑफ टाईम, या निश्चित कालावधीसाठीच घेतला जातो. A time policy cannot be for a period exceeding 1 year, but it may contain Constitution's clause A time policy cannot be for a period exceeding 1 year, but it may contain continuous clause. The continuation clause means that if the voyage is not completed within the specified time, the risk shall be covered until the voyage is completed. या टाईम पॉलिसीमध्ये जो सब्जेक्ट मॅटर आहे, टाईम पॉलिसी, विमा निश्चित कालावधीसाठी घेतला जातो, एका डेफिनेट पिरियडसाठी. त्यानंतर अ टाईम पॉलिसी कॅनॉट बी फॉर अ पिरियड एक्सिडिंग 1 year. हा टाईम पॉलिसी हा 1 वर्ष कालावधीपर्यंतचा असू शकतो, परंतु इफ मे कंटेन कंटिन्युअसली क्लॉज, हा जो इन्शुरन्स घेण्यात आलेला आहे तो कंटिन्युअस क्लॉजचा समावेश करू शकतो त्यामध्ये. द कंटिन्युअस क्लॉज म्हणजे काय? तर कंटिन्युअस क्लॉज म्हणजे काय? कंटिन्युअसचा क्लॉज म्हणजे असा की जर इफ द ओएज म्हणजेच प्रवासाचा जो कोणताही निश्चित वेळेत प्रवास पूर्ण झाला नाही तरीही प्रवास पूर्ण होईपर्यंत प्रोटेक्शन कवर्ड त्यांना दिलं जातं, यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? कंटिन्युअस क्लॉज असं म्हणण्यात आलेलं आहे. याचा अर्थ ओएज पॉलिसी म्हणजे प्रवास विमा, टाईम पॉलिसी एका पर्टिक्युलर डिफाईन्ड पिरियडसाठी घेण्यात आलेली पॉलिसी आहे. पर्टिक्युलर पिरियड जो आहे, सपोज आपण बाय शिपनं प्रवास करतो, शिपचा प्रवास करताना 8 daysचा आहे, परंतु वाटेत याचाच अर्थ शिपचं टायमिंग हा प्रिफर्ड ठरवता येत नाही. त्यासाठी आपण टाईम पॉलिसी घेतली 7 daysची, डिफाईन्ड पिरियडची. परंतु त्यामध्ये जर कंटिन्युअस क्लॉज ॲड केला गेला
तर इन केस 7 डेजच्या ठिकाणी 8 डेज लागले आणि त्या डेजला कंटिन्युअस क्लॉजनुसार आपण टाईम पॉलिसी ही पुढे करण्यात आली. त्यानुसार द रिस्क शॅल बी कवर्ड अंटिल द ओएज इज कम्प्लिटेड. जोपर्यंत प्रवास पूर्ण होत नाही, मग तो 7 डेजचा घेतला असेल, आपण कंटिन्युअस क्लॉजनुसार पुढे घेतला तर जितका दिवसाचा कालावधी लागेल आपल्याला प्रवासासाठीचा, तेवढ्या दिवसाची पॉलिसी त्यामध्ये कवर्ड करता येते या टाईम पॉलिसीमधील कंटिन्युअस क्लॉजनुसार. त्यानंतर 3rd नंबर आहे मिक्स्ड पॉलिसी. मिश्र एकत्रितरित्या ओएज आणि टाईम पॉलिसीचं कॉम्बिनेशन, त्यालाच मिक्स्ड पॉलिसी असे म्हणण्यात आलेलं आहे. मिश्र विमा. द पॉलिसी इज कॉम्बिनेशन ऑफ ओएज अँड टाईम पॉलिसी. प्रवासाचा आणि वेळेचा या दोघांचीही जी मिक्स्ड करण्यात आले त्यालाच मिश्र विमा असं म्हणण्यात आलेलं आहे. मिक्स्ड पॉलिसी मिश्र विमा हा ओएज म्हणजे प्रवास आणि टाईम पॉलिसी वेळ विम्याचे मिश्रण यांचंलाच मिक्स्ड विमा असं म्हणण्यात आलेलं आहे. इट देअरफॉर कवर द रिस्क ऑफ बोथ पर्टिक्युलर ओएज अँड फॉर स्पेसिफाईड पिरियड ऑफ टाईम. या मिक्स्ड पॉलिसीमध्ये ओएज पॉलिसी प्रवास विमा आणि टाईम पॉलिसी वेळ विमा अंतर्गत असणाऱ्या जोखमीचे संरक्षण करतो या मिक्स्ड पॉलिसीमध्ये. 4th नंबर आहे व्हॅल्यूड पॉलिसी. व्हॅल्यूड मूल्याधारित विमा. अंडर द पॉलिसी व्हॅल्यूड म्हणजे जे गुड्ससाठीचं जे कार्गोमधून शिपमधून आपण गुड्स ट्रान्सपोर्ट करणार आहे, जेवढ्याचा गुड्स आहे तेवढ्याची व्हॅल्यू जी गुड्सची होते, किंमत जी होते तेवढ्याचाच इन्शुरन्स काढणे, त्यालाच व्हॅल्यूड पॉलिसी असं म्हणण्यात येतं. मूल्याची सहित विमा असं म्हणण्यात येतो. अंडर दिस पॉलिसी गुड्स आर इन्शुअर्ड फॉर ॲन ॲग्रीड व्हॅल्यू बिटवीन द इन्शुरर अँड इन्शुअर्ड ॲट द टाईम ऑफ टेकिंग पॉलिसी. पॉलिसी घेताना जो इन्शुअर आणि इन्शुअर्ड कंपनी आहे या दोघांमधील जी गुड्सची इन्शुरन्स काढण्यात येतो त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे व्हॅल्यूड पॉलिसी. दिस फॅसिलिटीज इझी सेटलमेंट्स ऑफ क्लेम in case of such items where it is difficult to access the real market value. ज्या मालाची किंमत अथवा व्हॅल्यू यांचे मूल्यांकन करणे अवघड असते अशा मालासाठी काय करण्यात येते, त्याची मार्केट व्हॅल्यू ठरवून त्याच्यावरतीचा इन्शुरन्स काढण्यात येतो. इन शॉर्ट, व्हॅल्यूड पॉलिसी जो कोणताही गुड्स इन्शुअर्ड करण्यात येणार आहे, ट्रान्सपोर्ट त्या शिपवरती करण्यात येणार आहे, त्याच्यासाठीचं जे इन्शुरन्स आणि इन्शुरन्स कंपनी या दोघांमध्ये पॉलिसी घेतानाची जी गुड्सची व्हॅल्यू ठरवून करण्यात आली आहे त्या गुड्सच्या व्हॅल्यूला व्हॅल्यूड पॉलिसी असं म्हणण्यात येतं. त्यानंतरचा पुढचा 5th नंबर आहे ब्लँकेट पॉलिसी. ब्लँकेट पॉलिसी याचा अर्थ संपूर्ण विमा. ब्लँकेट पॉलिसी संपूर्ण विमा. गुड्स असेल, त्याचं काय असेल ते मार्ग असेल, त्याचं पोहोचायचं ठिकाण असेल, या सगळ्यांचाच जो कोणताही होल इन्शुरन्स करण्यात येतो त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे या मरीन इन्शुरन्समध्ये ब्लँकेट विमा, संपूर्ण विमा असं म्हणण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहूयात. This policy is taken for maximum limit of the required amount of protection and full amount of premium is paid in the beginning of the policy. This policy describes the nature of goods insured, specific route, port and places of OAG. It covers multiple risks on one property or it covers many properties under the policy. ब्लँकेट पॉलिसी अंतर्गत म्हणजे संपूर्ण विमा अंतर्गत संरक्षणासाठी, प्रोटेक्शनसाठी
आवश्यक प्रमाणात जास्तीत जास्त मर्यादेसाठी घेतला जातो आणि जी विम्याचा म्हणजे इन्शुरन्सचा प्रीमियम आहे, जो पैसा पेड करावा लागतो, विम्याचा हप्ता जो आहे, संपूर्ण रक्कम विम्याच्या सुरुवातीलाच विमाधारक देत असतो. बिगिनिंग द पॉलिसी, विमा इन्शुरन्स काढण्याच्याच टायमाला होल प्रीमियम पेड करत असतो. या ब्लँकेट पॉलिसीमध्ये विमा जो इन्शुरन्स घेतलेला आहे तो गुड्सचा होल संपूर्ण गुड्सचा असेल. त्याचबरोबर गुड्स इन्शुअर्ड असेल, स्पेसिफिक रूट असेल, ज्या रूटनं जाणार आहे त्या रूटवरचा इन्शुरन्स आहे, त्या पोर्टचा म्हणजे त्या जहाजाचा जो आहे तो जहाजाचा, आणि प्लेस ऑफ ओएचा प्रवासाचा, या ठिकाणांचा सगळ्यांचाच इन्शुरन्स या पॉलिसी अंतर्गत करण्यात येतो. त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, होल म्हणजेच ब्लँकेट संपूर्ण विमा ज्याला म्हणण्यात आलेला आहे. त्यानंतरचा 6 नंबरचा मरीन इन्शुरन्स पॉलिसीचा टाईप आहे पोर्ट रिस्क पॉलिसी. पोर्ट जे समुद्राचे जहाज ज्या ठिकाणी थांबतात त्याला पोर्ट असं म्हणतात, ज्याला शुद्ध मराठीमध्ये बंदर असं म्हटलं जातं. पोर्ट रिस्क पॉलिसी, बंदर जोखीम विमा, ज्या ठिकाणी लंगर टाकून आपण पाहतो जहाजं एका ठिकाणी सगळे समुद्राजवळ थांबलेले असतात, त्या ज्या पोर्टवरती, जसं विमानासाठीचं आपल्याला माहिती आहे की विमान ज्या ठिकाणी लँड होतं त्याला आपण एरोप्लेनसाठीच पोर्ट असं म्हणतो. त्याच पद्धतीनं जसं बस ज्या ठिकाणी थांबते त्याला बस स्थानक म्हणतो, बस स्टँड म्हणतो, त्याच पद्धतीनं जहाज जो थांबतो, शिप ज्या ठिकाणी थांबते त्याला पोर्ट असं म्हणण्यात येतं. त्या पोर्ट संदर्भातील रिस्क पॉलिसी, पोर्ट रिस्क पॉलिसी. पोर्ट रिस्क पॉलिसी कवर ऑल टाइप्स ऑफ रिस्क ऑफ व्हेसल व्हाईल इट इज अनचोज्ड ॲट द पोर्ट ऑफ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम. धिस पॉलिसी इज ॲप्लिकेबल टिल द डिपार्चर ऑफ द व्हेसल फ्रॉम द पोर्ट. पोर्ट रिस्क पॉलिसी हा एखाद्या पोर्टमध्ये म्हणजेच बंदरामध्ये जहाज असलेल्या अवस्थेत असताना जोखमीपासून संरक्षण देतो. या पोर्ट रिस्क पॉलिसीमध्ये हा जहाज ज्या ठिकाणी थांबलेल्या अवस्थेपासूनच, ज्या ठिकाणी थांबला आहे त्या पोर्टवरती तेव्हापासूनच हा लागू होतो. त्यानंतरचा पुढचा 7 नंबरचा कॉम्पिसिट पॉलिसी, म्हणजेच एक प्रकारची या पॉलिसी अंतर्गत कॉम्पिसिट पॉलिसी याचाच अर्थ एक प्रकारची मिश्र पॉलिसी म्हणता येईल. त्या याच्यातील सागरी विम्यातील मरीन इन्शुरन्समधील. This type of policy is purchased from more than one insurer. The liability of each insurer is separate and distinct. The policy is taken when the amount of insurance is very high. या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एकापेक्षा अधिक इन्शुररकडनं हमीदाराकडे ही पॉलिसी घेतली जाऊ शकते. प्रत्येक इन्शुरन्सचं वेगवेगळं दायित्व लॅबिलिटी असते. लॅबिलिटी ऑफ ईच इन्शुरन्स इज सेपरेट अँड डिस्टन्स. प्रत्येक पॉलिसी जी घेण्यात आलेली आहे ती त्याची दायित्व म्हणजेच लॅबिलिटी ही वेगळं आणि विशिष्ट असते. जेव्हा याची पॉलिसीची अमाऊंट ही काय असते, त्यासाठीचं प्रीमियम ही इज व्हेरी हाय, यासाठीची रक्कम मोठी असते तेव्हा इन्शुरन्स घेतला जातो. त्यानंतर 8 नंबरची आहे मरीन सिंगल वेसल पॉलिसी. वेसल याचा अर्थ एक प्रकारचं जहाज, सिंगल एक जहाज विमा असं म्हणण्यात आलेलं आहे. फक्त एका सिंगल व्हेसलपुरतं, सिंगल जहाजापुरताचा पॉलिसी इन्शुरन्स. सिंगल व्हेसल पॉलिसी, एक जहाज विमा असं ज्याला म्हणण्यात येतं. द पॉलिसी इज
suitable for small ship owner having only one ship or having one ship in different fleet. It covers the risk of one vessel of the insured. ओनली वन शिपसाठी, लहान जहाज मालकासाठी किंवा संपूर्ण ताफ्यातील एक जहाज असणाऱ्या जहाज मालकासाठी हा सिंगल व्हेसल पॉलिसी इन्शुरन्स काढण्यात येतो. यानंतर लास्ट नंबर फीट पॉलिसी अँड ब्लॉक पॉलिसी. फीट पॉलिसी अँड ब्लॉक पॉलिसी, एक गट्टा विमा ज्याला म्हणण्यात आलेला आहे. द फीट पॉलिसी, several ship belonging to one owner are insured under the same policy. याचा अर्थ several ship belonging to one owner, एका ओनरचे जर एकच वेसल नसेल म्हणजे एकच जहाज नसतील, त्याचे भरपूर शिप असतील, several शिप, अनगिनत शिप असतील, तर त्यावेळेस तो काय करतो, एक गट्टात सगळ्यांचे पॉलिसी काढतो. त्यालाच फीट पॉलिसी अँड ब्लॉक पॉलिसी असं म्हणण्यात आलेलं आहे. त्याच्याकडे जर या ब्लॉक पॉलिसी ऑफ फीट पॉलिसीमध्ये एका विम्यात एकाच मालकाच्या अनेक जहाजांचा विमा उतरविला जातो. इन ब्लॉक पॉलिसी द कार्गो ओनर इज प्रोटेक्टेड अगेन्स्ट द डॅमेज और लॉस ऑफ कार्गो इन ऑल मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट थ्रू विच हिज और हर कार्गो इज कॅरीड, दॅट इज कन्वर्टिंग ऑल द रिस्क ऑफ रेल, रोड अँड सी ट्रान्सपोर्ट एक्सेट्रा. या फीट अँड ब्लॉक पॉलिसी अंतर्गत एकाच पॉलिसीमध्ये एकाच मालकाच्या अनेक जहाजांची शिपचा विमा उतरविला जातो. या ब्लॉक पॉलिसी अंतर्गत विम्याची वाहतूक, त्यामध्ये या पॉलिसी अंतर्गत वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या शिपच्या नुकसानीचा विमा घेतला जातो. वाहतूक करणाऱ्या सगळ्या एकाच ओनरच्या, ज्यामध्ये मग रेल आले, रोड आलं किंवा सी ट्रान्सपोर्ट आला, रेल्वे आला, रस्ता आला, समुद्रामार्गे होणाऱ्या सर्व रिस्कचा यात समावेश होतो. त्यालाच फीट अँड ब्लॉक पॉलिसी असं म्हणण्यात येतं. एक गठ्ठा पॉलिसी ज्याला म्हणण्यात येतं शुद्ध मराठीमध्ये, एकाच ओनरच्या अनगिनत वेगवेगळे शिप असतील, ट्रान्सपोर्टेशन असेल, त्या सगळ्यांचाच एकत्रित विमा ज्याद्वारे घेण्यात येतो आणि त्याला इन्शुरन्सला प्रोटेक्ट करण्यात येतो, त्यालाच ब्लॉक पॉलिसी असं म्हणण्यात येतात. या ठिकाणी दिले, दॅट इज कन्वर्टिंग ऑल द रिस्क ऑफ रेल, रोड अँड सी ट्रान्सपोर्ट. ज्यामध्ये रेल असेल, रोड असेल किंवा सी, रेल्वे, रस्ता किंवा समुद्रामार्गे होणाऱ्या नुकसानीचा यात समावेश होतो. त्यालाच काय म्हणण्यात आलं आहे, ब्लॉक पॉलिसी असं म्हणण्यात आलेलं. या ठिकाणी मरीन इन्शुरन्स आणि मरीन इन्शुरन्स पॉलिसीजचे टाईप्स हे आपण पाहिलेले आहेत. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट.